कामगार आयुक्त झोले तुम चले जाओ, चले जाओ, चले जाओ। सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब बांधकाम कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले हे शिष्यवृत्ती घोटाळ्यासंबंधी पत्रव्यवहार करून विनाकारण त्रास देत आहेत, म्हणून मंगेश झोले यांना त्वरित निलंबित करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार विविध योजनांतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या नावाने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातीलच अधिकारी व कर्मचारी वर्ग खाजगी दलालांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले। याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रधान सचिव कामगार मंत्रालय मुंबई, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळेबाबत वेळोवेळी लेखी निवेदने देण्यात आले। याची दखल घेऊन सदर शिष्यवृत्ती आर्थिक घोटाळ्याबाबत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत फौजदा चावडी पोलीस ठाणे येथे दिनांक 5 मे 2026 रोजी गुन्हा दाखल झाला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 250/2026 न्यायसंहिता कलम 318, 336, 338, 336 असा आहे। त्यानुसार पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे। असे असताना सहाय्यक कामगार आयुक्त श्री मंगेश झोले हे ज्या बांधकाम कामगाराच्या पाल्यांच्या नावाने शिष्यवृत्ती घोटाळा झाला त्याच बांधकाम कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्तांनी आपल्या कार्यालयातील नोंदणी अधिकारी तथा सचिव वसुली पथक डोबरियाल व अक्कलकोट नोंदणी अधिकारी यांच्या मार्फत नोटिसा पाठवून चौकशीकामी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात उपस्थित राहावे असे पत्रव्यवहार करून विनाकारण गरीब बांधकाम कामगारांना वेठीस धरून पिळवणूक करीत आहेत। काहीही संबंध नसलेल्या कामगारांना नोटीस गेल्यामुळे सदर बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहेत। अशा प्रकारामुळे त्यांचे मानसिक, शारीरिक व सामाजिक जीवन धोक्यात आले आहे। सहाय्यक कामगार आयुक्त या नात्याने कामगारांची समस्या सोडविणे व कामगारांचे हक्क मिळवून देण्याबरोबर कामगारांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हे साहेब कामगारांचे काम आहे। असे असताना उलट कामगारांना त्रास देण्याचा प्रयत्न मंगेश झोले यांनी करीत आहेत। तरी जिल्हाधिकारी गरीब कामगारांना वेठीस धरणाऱ्या साहेब कामगार आयुक्त मंगेश झोले यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, सविता दासरे, लक्ष्मी गुटला, लक्ष्मीबाई येमूल, विठ्ठल कुराडकर, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी, भारत देवकुळे यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सहाय्यक कामगार आयुक्त श्री मंगेश झोले यांची अकालपट्टी न केल्यास महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाजवळ बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बस अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।